प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नाशिकमध्ये एक आंदोलन केलेलं होतं आणि या आंदोलनादरम्यान बच्चू कडूंना जर आपण पाहिलं तर न्यायालयाने 1 वर्षाची शिक्षा ठोठावलेली आणि याच शिक्षेचा आधार घेऊन जर आपण पाहिलं तर विभागीय सहनिबंधकांनी अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेतून बच्चू कडू यांना अपात्र ठरवलेलं आहे आणि याच अपात्रतेला आव्हान बच्चू कडूंनी न्यायालयामध्ये दिलेलं आहे। आज जर आपण पाहिलं तर उच्च न्यायालयात जर पाहिलं तर आपण यावर सुनावणी होणार आहे। बच्चू कडू पात्र राहणार की अपात्र राहण्याचा निकाल काही तासांमध्ये येणार आहे। सुनावणी आज होणार आहे। आपल्या सोबत बच्चू कडू आहेत। भाऊ, काय सांगणार? निकाल तुमच्या विरोधात गेलेला आहे, अपात्र तुम्हाला संपूर्ण या प्रकरणामध्ये ठरवलेले आहेत। बँकेतनं संचालक पदावर देखील राहते असं म्हटलेलं आहे निकालात। आता न्यायालयात आज सुनावणी होणार आहे, कसं पाहता? गेला नाही, मुद्दामून द्यायला लावला। त्याचे अनेक आपण जर पाहिलं तर आवक-जावक रजिस्टर जर पाहिलं तर 1362 का 1162 आहे। 62/1 किंवा 10,061/1 असं कुठंच नाही। एका ठिकाणी फक्त /1 वापरलेला आहे रजिस्टरमध्ये, जावक रजिस्टरमध्ये। आणि त्याच दिवशी त्याच विभागीय संचालकांना असं म्हटलं आहे का आम्ही सरकारी वकिलाला विचारून निर्णय घेऊ। त्याच दिवशी पत्र पाठवलं सरकारी वकिलाला का आम्ही सरकारी मत काय आहे वकिलाचं का या, कारण नाशिकच्या प्रकरणामध्ये आम्हाला मुंबईच्या कोर्टानं आम्हाला स्टे दिलेला होता आणि तो स्टे असा होता का बच्चू कडूंना या सगळ्याच्या बाबतीत कारणास्तव अपात्र होऊ नये म्हणून ही सनादेश देत आहे। आणि असं असताना सुद्धा त्याच्यावर प्रचंड म्हणजे काँग्रेसवाल्यांचे, जिल्हा काँग्रेसच्या काही नेत्यांचे निवेदनं आणि भाजपचा दबाव, असं काँग्रेस आणि भाजप एकत्रित होऊन आमच्या विरोधात लढत आहे। सध्या जो भाजपचा स्लीपर सेल आहे त्या पद्धतीनं जे काम करत आहे काही काँग्रेसची मंडळी त्या कारण काँग्रेस बँकेमध्ये एकही BJPचा सध्या संचालक नाही, पण काँग्रेसच्यानी तक्रार करावी आणि BJPनं ते दबाव तंत्र वापरावा। तसं करून त्याच दिवशी आपण सरकारी वकिलाला त्या प्रकरणाबाबत मत विचारतो आणि त्याच दिवशी तुम्ही अपात्र ठरवताय। ही तर जोक आहे बिलकुल। म्हणजे कसं दबाव तंत्र वापरलं जातं, कशा प्रकारची खोडतोड केलं जातं। आम्ही कोर्टात त्याच्यासाठी जातो का हे जाणीवपूर्वक कशा एकाईकडे स्थगिती असल्यावर एकतर कोर्टाचा अपमान आहे न्यायालयाचा आणि दुसऱ्या इकडे आपण पाहतो का बाकी सगळे आरोपी सर्रास माणिकराव कोकाटे असेल आणि अनेक उदाहरण सांगता येईल का ज्यांच्यावर आम्ही तरी आंदोलनाच्या साठी आमच्यावर म्हणजे गुन्हे दाखल झाले होते। दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी गुन्हे दाखल झाले होते। यांचे तर आर्थिक व्यवहारात हे सगळे फसलेले लोक असताना सुद्धा त्यांच्यासाठी वेगळा न्याय दिला जातो या राज्यामध्ये। आणि बच्चू कडूंना आता आंदोलन करू नये, याच्या पुढं त्याला कुठेतरी चांगला सबक दाखवावा, सूट घेण्याच्या बुद्धीनं हा विभागीय संचालकांनी घेतलेला निर्णय आहे। याच्यात एक हाईट आहे का मला 13/5ला अपात्र ठरवतं आहे आणि 19/5ला मला अध्यक्ष म्हणून पत्र येतं। पुन्हा जूनचं काल परवासुद्धा मला अध्यक्ष म्हणूनच पत्र आलेलं आहे। म्हणजे हा किती घोळ चाललेला आहे, कशा पद्धतीनं संविधान पायदळी तुडवल्या जातं, कायदा कसा चूर केल्या जातं। मला वाटते सामान्य माणसाने या बाबतीत तरी म्हणजे मी विरोधक आहे, मी तुमचा नाही आहे असं समजून ना, हे कोणावरही होऊ शकतं। जो आपला नाही त्याला आम्ही खलास करू, एखाद्या पिक्चरमध्ये दाखवणार नाही, तेवढं हे गृहण कृत्य आहे। त्याचा आम्ही निषेधच करतो। आणि आज न्यायदेवता काय न्याय देतं, खरं तर त्यांच्याकडून अपेक्षा आहे का ह्या सगळ्या प्रकरणाची उलट, म्हणजे आमचं अपात्र तर गोष्ट दूरच आहे, पण या सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितावर कारवाई झाली पाहिजे, ही अपेक्षा आहे। नंतर आज सुनावणी आहे 2 वाजता, काय वाटतं निकाल? मला अपेक्षा आहे, कारण प्रकरण तेवढं स्पष्ट आणि सत्य आहे, पारदर्शक आहे आणि न्यायालय निश्चितच या सगळ्या गोष्टीवर विचार करून पक्षपात न करता आपण पाहतो का अतिशय आम्हाला विश्वास सध्या आता एकच संस्था आहे त्याच्यावर आपण विश्वास करू शकतो आणि ती या सगळ्या गोष्टीत पारदर्शक पद्धतीनं निकाल जाहीर करेल। तुम्ही रायगडचं देखील आंदोलन केलं होतं, आता मोझरेला तुम्ही आंदोलन केलेलं होतं। सरकार दखल तुम्ही सरकारने सांगितले की समिती गठीत करू, परंतु स्मरणपत्र देखील तुम्ही देणार असल्याची माहिती आहे, काय सांगणार? आम्ही कुठेही सगळे आंदोलन आम्ही अतिशय शांततेनं केलेलं आहे। तुम्हाला माहीत आहे रायगडला 3 दिवस उपोषण केलं
नंतर टेमा आंदोलन केलं, नंतर रक्तदान पण केलं. आंदोलनात रक्तदान कोणी करत नाही, पण आम्ही रक्तदान करूनसुद्धा मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान करून आंदोलन केलं. नंतर अन्नत्याग आणि अन्नत्यागाचंही सुद्धा रक्तदान. बावनकुळेजी आले, सावंतजी आले, CMने फोन केला, राजूजी शेट्टी आले किंवा मनोजदादा असेल, हाके असेल किंवा तुमचं संभाजीराजे असेल, रोहित पवार असेल, सगळ्या लोकांनी याचा पूर ताकद दिली. आणि मी शेतकरी म्हणून मजूर म्हणून लढण्याची भूमिका दाखवली. सरकारने पॉझिटिव्ह घेत या सगळ्या बाबतीत आम्ही निर्णय घेऊ असं म्हटलं, समितीने असं म्हटलं, पण अजूनही हालचाल ते दिसत नाही. आणि म्हणून आम्ही स्मरणपत्र देतो का आम्ही शांततेनं आंदोलन करतो, हा आमचा गुन्हा आहे का, आणि तुम्हाला अपेक्षा आहे का आमच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, हे आंदोलन चिघळावं, याच्यात 2-3 लोक मरावे, अशी सरकारची भूमिका दिसू नये, त्याच्यासाठी स्मरणपत्र आम्ही देत आहोत. दर 5 दिवसानं हे स्मरणपत्र सरकारला दिल्या जाईल. का शांततेच्या मार्गानं सरकार ती माणुसकी दाखवते का नाही दाखवत, त्या पद्धतीनं सरकारसमोर जाते का नाही जात, ते आम्ही पाहू. आणि सरकारनं आम्हाला अशा पद्धतीचं उग्र आंदोलन करण्यास भाग पडू नये, ते जाणीवपूर्वक भाग पाडण्याचं षडयंत्र सरकारनं करू नये, ह्या अपेक्षा आहे. कोणाकोणाला भाऊ तुम्ही स्मरणपत्र देणार आहेत काय? सरन्यायाधीशाला देणार आहोत, राष्ट्रपतीला, राज्यपालाला, मुख्यमंत्र्याला, देशाच्या पंतप्रधानांना हे सगळी हकीकत आम्ही सांगणार आहोत का सरकार या गोष्टीकडे जाणीवपूर्वक आणि याला कुठेतरी एक वेगळं वळण यावं, हे सरकार करूनच काही होऊ नये, ह्या आम्हाला अपेक्षा आहे. त्याच्यासाठी हे स्मरणपत्र देतो. शेवटला प्रश्न, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेनेची युती होण्याची चर्चा सुरू आहे, तसाच उद्धव ठाकरे घोषणा केली, असं देखील कसं पाहता या युतींकडे जर झाली तर? मी नेहमी सांगतोय का मुद्द्यावरच युती झाली पाहिजे, मुद्दे घेऊन युती होणं फार गरजेचं आहे. आणि मुंबईची ही अस्मितेची लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये मुंबईच्या दृष्टिकोनातून किती चांगलं होईल, त्या दृष्टिकोनातून लोकभावना विचारात घेऊन त्यांनी समोर यावं. आपल्यासोबत बच्चू कडू होते. ज्या पद्धतीनं रायगडचं आंदोलन असेल किंवा मग मोजरीचं आंदोलन करूनही सरकारच्या पाहिजे त्या हालचाली दिसत नाही, त्यामुळे आता स्मरणपत्र जे आहे ते देणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. सोबतच ज्या पद्धतीनं बच्चू कडूंना अध्यक्षपदावरनं अपात्र करण्यात आलं आहे त्यावरच न्यायदेवता नक्कीच आमच्या बाजूने निकाल देईल, अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली. कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, कुरळ पूर्णा, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.